इंटरफरन्स समजून सांगणार आहे कोण? प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. मी नाही सांगणार. इंटरफरन्स कोण समजून सांगेल? प्रिन्सिपल ऑफ सुपरपोज होणं म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगतो बघा. मग बेसिक पुन्हा डेफिनेशन ती भाषा त्यांची नंतर बघा. सगळ्यात अगोदर हा जो स्पेस दिसतो म्हणजे एअर आहे असं समजा. काय आहे? एअर म्हटल्यानंतर एअरचे पार्टिकल असतील ना, म्हणजे कुठला तरी कण समजावं लागेल. जसं मी बेंच समजला तसं तुम्ही इथं एक एअरचा पार्टिकल समजू शकता. मग या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, इमानदारीने बोलायचं म्हणलं मी एकटाच बोलत नाही, कोण ना कोण काही ना काही चुळबुळ चालू असते. मग मी बोललो माझा वेव इथपर्यंत पोहोचला, ह्या पार्टिकलला काहीतरी नाव देऊया, पी नावाचा पार्टिकल म्हणूया. आता माझी वेव इथं पोहोचली, माझी वेव इथं पोहोचली आणि ऍट द सेम टाइम समजा मयुरेश काहीतरी बोलला, त्याची वेव त्याच पार्टिकल पर्यंत पोहोचली. मग मुद्दा काय होतो की या पार्टिकलला डिस्टर्ब करणार कोण कोण आहे? तर एक वेव आहे माझी, तर दुसरी वेव कोणाची आहे? मयुरेश. बरोबर आहे की नाही? मग या एका पार्टिकल वरती एकाच वेळी, हे सगळ्यात महत्वाचं आहे, ऍट द सेम पॉइंट. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन कधी पण सायमल्टेनियस कॉन्सेप्ट असते, ऍट द सेम टाइम कॉन्सेप्ट असते. दोन बैल एका बैलगाडीला ओढतात ना, एकाच वेळी ओढावं लागतं, कारण एक बैल आता ठेवला आणि दुसऱ्या आता असं आणला, असं नाही ना जमत. एक ओझं मला उचलायचं, दोघांनी एकाच वेळी ताकद लावावी लागेल, नाहीतर माझं उचलायचं झाल्यानंतर दुसऱ्या असं कधीच उचललं जाणार नाही. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन साठी पहिली गोष्ट सेम पार्टिकल असतो. सेम पार्टिकल ज्याच्यावरती फोर्स ऍक्ट होतो तो पार्टिकल कसा असला पाहिजे? सेम. दुसरी गोष्ट सेम टाइम पण असला पाहिजे. लक्षात आलं का? डायरेक्शन सेम असो नसो ते पुढे बघूया. एक मुद्दा घेऊया. मग हा एअर पार्टिकल होता. आता कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन मध्ये समजून सांगणार नाही तुम्हाला, तो फोर्स लागल्यानंतर त्याचं जे मोमेंट होणार आहे तसं सांगतो. इमॅजिन करा की माझा फोर्स या पार्टिकल वरती आला, मग माझा फोर्स या पार्टिकलला समजा वरती पुश करायला लागला आणि समजा माझ्या फोर्समुळे ही याची मेन पोझिशन आहे, मी लावलेल्या फोर्समुळे हा एअरचा पार्टिकल समजा वरती 2 सेंटीमीटर जायला पाहिजे. किती जायला पाहिजे? 2 सेंटीमीटर. फक्त माझाच आवाज तिथे गेला तर एक उदाहरण घेतो. मग त्याच वेळेस हळू का असे ना पण मयुरेशचा आवाज आला होता ना, आणि त्या मयुरेशचा आवाज म्हणजेच त्याची एनर्जी, म्हणजेच त्याची वेव तिथे पोहोचली. वेव पोहोचल्यामुळे तिथे फोर्स पडायला त्या पार्टिकलवरती. आणि सेम माझ्या फोर्सची जी डायरेक्शन आहे त्याच डायरेक्शन मध्ये त्याचा फोर्स घेतला आणि त्याच्या फोर्समुळे हा पार्टिकल वर किती सरकणार? 1 सेंटीमीटर समजा. मग फक्त माझा आवाज असता तर पार्टिकल किती गेला असता? 2 सेंटीमीटर. फक्त मयुरेशचा आवाज असता तर पार्टिकल किती सरकला असता? 1 सेंटीमीटर. पण दोघांचा आवाज एकाच वेळी एकाच पार्टिकल वरती पोहोचला. तर आता हा पार्टिकल 2 सेंटीमीटर प्लस 1 सेंटीमीटर म्हणजेच 3 सेंटीमीटर वरती जाणार. लक्षात आलं का? समजा बाळांनो माझा जो फोर्स आहे हा अपवर्ड डायरेक्शनला लागला आणि मयुरेशचा जर डाऊनवर्डला लागला असता तर 2 सेंटीमीटर मायनस 1 सेंटीमीटर म्हणजेच तिथं तो पार्टिकल किती गेला असता? पण कुठं? वरच्या बाजूला. पण हे होत असताना माझा आवाज म्हणजे माझी वेव ही वेगळीच राहत असते, त्याची वेव वेगळी असते. कधीही त्या वेव मिक्सअप होत नसतात. म्हणजे स्वतःची जी आयडेंटिटी आहे ना ती कधीच विसरत नाही. आपण म्हणतो ना मित्रांच्या संगतीत लागला म्हणून सुधारला किंवा बिघडला. तुमची जी आयडेंटिटी आहे ना ती ओरिजिनल आहे. कोणाचं बघून फॉलो करायची गरज नाहीये. तुम्ही किती कशात कोणात पण राहा, तुम्हीच राहिले पाहिजे. मग प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ते सांगते तुम्हाला की माझी जी वेव आहे ती माझीच राहणार आहे, त्याचीच राहणार आहे. माझी वेव पण डिस्टर्ब होणार नाही, त्याची वेव पण डिस्टर्ब होणार नाही. डिस्टर्ब कोण होईल? तर तिथला पार्टिकल. डिस्टर्ब कोण होईल? ते मीडियम होईल. मग आपल्या ठरल्याप्रमाणे विहिरीत आपण जंप केली, मारला मग का पाणी डिस्टर्ब झालं, वेव क्रिएट झाल्या. मग तुमच्या लक्षात आलं असेल की पहिल्याची वेव दुसऱ्याची वेव एकत्र आल्यानंतर त्या वेव सेपरेटच आहेत, पण ज्या ठिकाणी एकत्र येतील ते पार्टिकलला काय करतील? डिस्टर्ब करतील. मग मुद्दा हा आहे बाळांनो की समजा या ठिकाणी हा एक पार्टिकल आहे,
जर सेम डायरेक्शनला जर दोन्ही फोर्स आले तर डिस्प्लेसमेंट जास्त होईल ना, आणि जर अपोजिटला आले तर कमी होईल. इमॅजिन करा, तर इमॅजिन करा, समजा बाळांनो या ठिकाणी माझा 10 न्यूटन फोर्स या ऑब्जेक्ट वरती अपवर्ड डायरेक्शनला आला आणि ऍट द सेम टाइम मयुरेशचा सुद्धा तेवढाच, पण कुठं आला, डाऊनवर्डला आला. तर त्या केसमध्ये त्या पार्टिकलचं कसलंच मोशन होत. समजतं का मी काय बोलतो? मग मुद्दा हा आहे बाळांनो, सुपरपोज होणं म्हणजे नेमकं काय असतं. तर सगळ्यात अगोदर बघा, when two or more waves arrive at the same point simultaneously, हा मुद्दा असतो. म्हणजे समजा हे सगळं शांत पाणी आहे, इमॅजिन करा बरं का, हे कसं पाणी आहे, शांत पाणी, आणि मग इथं हा एक मी वॉटर मॉलिक्यूल घेतला. काय घेतला? हा वॉटर मॉलिक्यूल आहे बरं का, आता नीट बघायचं, हा कोण आहे, वॉटर मॉलिक्यूल आहे. आणि मग इमॅजिन करा की एकदम शांत डोक्याने बरोबर बघा की हा तो वॉटर मॉलिक्यूल आहे, आणि मग तुमच्या येईल लक्षात लगेचच मला नेमकं काय बोलायचं ते. समजा असं केलं मी, हा ठीक आहे. तर आता हा वॉटर मॉलिक्यूल आहे म्हणजे पाण्यात आहे आणि पाण्याच्या सरफेसवरती आहे, म्हणजे हा मेन पोझिशन इथं पकडली. आता बाजूला दगड पडला, इथं दगड पडला, समजा इथं दगड पडल्यानंतर वेव्हज क्रिएट झाल्या. वेव्हज अशा क्रिएट झाल्या बघा, समजलं का? मग आता ही पहिली जंप केली होती, समजा पहिला इथं हा यामधने जंप केली पाण्यामध्ये पहिले. मग पहिली जंप पाण्यामध्ये यामधनं केली, मग त्याच्यामुळे पाणी डिस्टर्ब झालं. आता हा जो वॉटर मॉलिक्यूल आहे याला समजा मी एम म्हणलं, अहमदची वेव्ह तिथं गेल्यानंतर या पार्टिकलला कुठं उचलायला लागली, वरती ना रे. मग समजा अहमदनं जंप केल्यामुळे हे पाणी मीन पोझिशन पासून वरती समजा 10 सेंटीमीटर उचललं जाते वरती. आता ऍट द सेम टाइम समजा नामदेवने जंप केली. आता नामदेवने जंप केली त्याच ठिकाणी किंवा बाजूला कुठे केली, समजा बाजूला कुठे तर केली, मग आता त्याच्या पण वेव्ह ट्रॅव्हल होणार आहे. पण नामदेवची जी वेव्ह आहे ती समजा या फेज मध्ये ट्रॅव्हल होते, आणि नामदेवची वेव्ह पण त्याच पॉइंटला पोहोचली, पण कशी पोहोचली, अपोजिट फेज मध्ये. म्हणजे त्या मॉलिक्यूलला, वॉटर मॉलिक्यूलला नामदेवची वेव्ह कुठं ओढायचं काम करते, खाली. कुठं तर 10 सेंटीमीटर. कितीने ओढते खाली, 10 सेंटीमीटर. मग या केसमध्ये तो पार्टिकल आहे तिथंच राहणार. मग दोन वेव्ह जेव्हा अपोजिट फेज मध्ये पोहोचणार पण अँप्लिट्यूड सेमच राहिलं तर तो वॉटर मॉलिक्यूल वर पण जाणार नाही आणि खाली. पण समजा फक्त यामध्ये होता तर तो कुठे गेला असता, वरती. फक्त नामदेव होता तर तो कुठे गेला असता, खाली. पण हे दोघं एकाच वेळी ज्यावेळेस त्यांच्या वेव्हज पोहोचल्या त्यावेळेस मात्र तो वॉटर मॉलिक्यूल तिथंच राहील. इमॅजिन करा त्यात अहमदचं वेट जास्त आहे, नामदेवचं कमी आहे. त्याचा इम्पॅक्ट असा झाला की या पार्टिकलला अहमदची वेव्ह वरती 10 सेंटीमीटर उचलते आणि समजा नामदेवची खाली 8 सेंटीमीटर उचलते, तर रिझल्टंट काय होणार, वरच्या बाजूला 2 सेंटीमीटर. बरोबर आहे की नाही? मग याच्यामध्ये अहमदची वेगळीच, नामदेवची वेगळीच, पण जो काही रिझल्टंट आहे या दोघांचं वेक्टर ऍडिशन असणार की नाही? समजतं? इमॅजिन करा दोघांच्या वेव्ह इन फेज मध्ये आहेत, याची अहमदची 10 सेंटीमीटर आणि नामदेवची 8 सेंटीमीटर, तर रिझल्टंट मोठी लाट तयार होईल आणि किती होईल, 18 सेंटीमीटर वरती पाणी जाणार ना. समजते का मी काय बोलतो ते? मग जर आम्हाला हे कळत असेल तर साधी सोपी गोष्ट आहे. आम्ही बऱ्याचदा, मी एक साधं सोपं प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनला एक्झाम्पल देत असतो. बऱ्याचदा लोक, मी ऑब्झर्व केलेलं, तर मी पण आलो बऱ्याचदा, जिम मध्ये जातात आणि पुलअप्स काढायचे असतात, आपल्या हाताला काही ते पोचत नाही. मग काय म्हणतो, ठीक आहे बाबा, आता समजा माझाच एक, आपण असं करूया की माझाच एक फ्रेंड आहे, आम्ही दोघं समजा जोडीने ह्याला जातो, जिमला जातो समजा. मग आता तो काय करतो, माझी हेल्प, मी म्हणलं माझा तर हात पुरत नाही, तो काय करणार, तू जंप कर म्हणणार. ज्यावेळेस मी जंप करतो त्यावेळेस तो आपल्याला खालून ढकलतो. मग मी जंप केली, मी वरती ऑलरेडी थोडा जात असतो, तो मला पुश केल्यामुळे मी आणखी वरती जातो. मग बऱ्याच गोष्टी तशाच असतात. एखादं ओझं उचलताना सुद्धा दोघं एकाच डायरेक्शनला फोर्स लावतात ना. कधी कधी आपण चेष्टेच्या मोडमध्ये असतो, एखादा आपलं उचलून दे म्हणतो,
तो बिचारा वरती उचलत असतो, आपण खाली त्याला असं खाली ओढत असतो. होतं की नाही बरंच. मग त्यावेळेस इन फेज मध्ये ना आपण अपोजिट फेज मध्ये गेल्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होतो. एवढी सोपी एकदम साधी सोपी कॉन्सेप्ट असते की प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय करतं तर स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवतं आणि हे करताना सगळ्यांचा कंबाईन इफेक्ट देतं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की हा जो वॉटर मॉलिक्यूल आहे या वॉटर मॉलिक्यूलला आणि बघ याच्यामध्ये एक साधी सोपी गोष्ट आणखी एक महत्वाची आजपर्यंत मला कळालं बेस्ट एक्झाम्पल प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन म्हणजे मला सांगा आपण सगळे एका समजा XYZ कॉलेजमध्ये आहोत आणि सगळे प्रेयरच्या वेळेस आपल्याला समजा तिथं प्रार्थना म्हणत असताना किंवा जनगण म्हणायला चालू आहे, मग आपण सगळे उभे राहिलो आणि जनगण म्हणून चालू आहे. आता तुम्ही मला सांगा शेजारचा म्हणतोय म्हणून आपण गप्प बसतो का? आपण आपलं काम करत राहतो. मग प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन मध्ये तसं असतं की आजूबाजूला वेव्ज आहेत म्हणून काय घेणं नाही. इथं ही जी वेव आहे ना ती त्याचं काम करणार, ही नामदेवची वेव त्याचं काम करणार. जो काय रिझल्ट होणार आहे मीडियमचा तो नंतर होईल, पण प्रत्येक वेव काय करते आपापलं काम करते. आणि रिझल्ट कसा मिळतो तर त्यांचा कंबाईन असतो. आणि रिझल्ट मात्र कसा घेतला जातो? वेक्टर ऍडिशन ने घेतला जातो. कशाने? वेक्टर ऍडिशन ने. म्हणजे याचा अर्थ तर तुमच्या लक्षात आला असेल. मग प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन म्हणजे नेमकं काय असतं तर नीट लक्ष द्या बाळांनो. बघा आता नीट आपल्या भाषेत समजून घेऊया. वेन 2 or more कमीत कमी किती पाहिजेत? एक असलं काही विशेष येणार नाही ना, एक आहे तर त्याचा वेन 2 or more waves. आता वेव्स कसले असले तर चालतील ना, लॉन्जिट्युडनल असो किंवा ट्रान्सफर असो. वेव्ह म्हणजे एनर्जी ना. वेन 2 or more waves arrive at the same point. जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा वेव्स कुठे येतात? एकाच पॉइंटला येतात. पण मुद्दा असा आहे एकाच वेळी पण यायला पाहिजेत ना, नाहीतर ही निघून गेलं दुसरी आली काय फरक. इमॅजिन करा हा वॉटर मॉलिक्यूल आहे आणि यामधनं जम्प केल्यानंतर त्याची वेव्ह आल्याने याला 10 सेंटीमीटर वरती उचललं, परत तो खाली आला आणि खाली आल्यानंतर परत नामदेवचे आले त्याने पण 10 सेंटीमीटर वरती उचललं, काहीच फरक नाही. पण एकाच वेळी दोन्ही आला 10 सेंटीमीटर तो पार्टिकल कुठे जाणार? 20 सेंटीमीटर. हे महत्वाचं आहे. म्हणजे मुद्दा अराइव्ह ऍट द सेम पॉइंट. आणि मग एकाच वेळेला काय म्हणायचं? सायमल्टेनियसली. बरोबर आहे की नाही? एकाच वेळी एकाच पॉइंटला वेव्ह चालल्या. बघा वेन 2 or more waves arrive at the same point simultaneously, then each wave produces its own displacement. मला सांगा रे मुलांनो, प्रत्येक वेव्ह स्वतःचं डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करेल ना? का म्हणेल नाही नामदेवची वेळ येणार आहे मग हे कशाला काय? तसं नाहीच ना. शेजारचा जनगण म्हणतो का नाही ते आपण बघत नाही, आपण म्हणत असतो ना. बरोबर आहे की नाही? आपण आपलं म्हणजे याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल प्रत्येक वेव्ह आपापलं डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करते. बरोबर. देन इच वेव्ह प्रोड्युसेस इट्स ओन डिस्प्लेसमेंट अँड दी नेट डिस्प्लेसमेंट मग मला सांगा नेट डिस्प्लेसमेंट साठी आम्हाला काय करावं लागेल? नेट डिस्प्लेसमेंट साठी आम्हाला सगळ्यांचं ऍडिशन घ्यावं लागेल, म्हणजे सम घ्यावा लागेल. बरोबर आहे की नाही? आणि तो सम कसा असेल? अल्जेब्रिक असेल किंवा वेक्टर असेल? कारण डायरेक्शन असतात त्याला, फोर्सला डायरेक्शन असणार ना. म्हणून काय म्हणणार? अँड द नेट डिस्प्लेसमेंट इज द वेक्टर सम ऑफ ऑल दी इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट. आता जर बाळांनो एवढं कळालं नाही तर आता साधं सोपं एक्झाम्पल मी इथं सांगतो. एवढं करून सुद्धा एखाद्याला कळालं नाही की मला आणखी बाबा सुपरपोजिशनच कळालं, तर तुम्ही मला सांगा आता तुमच्याकडे एक्झाम्पल आपण सगळे घेतले. फॉर एक्झाम्पल आपण बैलांचं घेतलं. एक बैलगाडी ओढतो आणि ऍट द सेम टाइम दुसरा बैल मागच्या बाजूने रिव्हर्स डायरेक्शनला ठेवला. काय म्हणतो? मजा बघा आता एक मजा. समजा ही आमची ट्रेन आहे, याला पुढच्या बाजूला इकडे एक इंजिन लावलं E1 आणि या डायरेक्शनला दुसरं इंजिन लावलं E2. दोघांची एनर्जी सेमच आहे, दोघांची पॉवर सगळे सेमच आहे. तर ही ट्रेन तिथंच राहणार का? इकडे मूव्ह होईल? सेम त्याची मुवमेंट होईल का? नाही. पण ऍट द सेम टाइम आम्ही हे इंजिन इकडे लावलं, आता काय होईल? समजते मी काय बोलतो ते? आता दोघांची एनर्जी ऍड होईल ना. मग ऍड होणार का सबट्रॅक्ट होणार हे कशावर अवलंबून राहील? डायरेक्शन वरती. पण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय करतं? एक तर त्यांना ऍड करायचं काम करतं किंवा
सबट्रॅक्ट. इन फेज मध्ये असतील तर ऍड करतात, आउट ऑफ फेज मध्ये असतील तर. आणि मग इकडे आणि पण एकाच वेळी असल्यामुळे ऍड सबट्रॅक्ट होतो. आता इथं हा ऑब्जेक्ट आहे, याच्यावरती एक फोर्स लावला मी म्हटलं 10 न्यूटनचा, आणि ऍट द सेम टाइम दुसरा लावला 20 न्यूटनचा, तर रिझल्टंट फोर्स किती झाला? 30 न्यूटन झाला. बरोबर आहे का? का? सेम डायरेक्शनला असल्यामुळे तुम्ही वेक्टर सम काय केला? ऍड केला. पण आता मला सांगा, तोच ऑब्जेक्ट आहे, एक फोर्स लावतो 10 न्यूटनचा आणि दुसरा मात्र अपोजिटने लागतो 20 न्यूटनचा, तेच दोन होते ना. आता तिथला रिझल्टंट किती असेल? 10 न्यूटन. पण तो कुठे असेल? डाऊनवर्ड ना रे बाळांनो. किंवा हीच तिसरी कंडिशन असेल, एकाच वेळी हा फोर्स लागला वरती 20 न्यूटन आणि खाली लागला 10 न्यूटन, तर रिझल्टंट किती असेल? 10 न्यूटन. पण कुठे असेल रे बाळांनो? अपवर्ड असेल. बरोबर आहे की नाही? कॉन्सेप्ट कळतात का? प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय करतं, तर त्या सगळ्यांचा कंबाईन इफेक्ट देतं. पण कुठल्या फॉर्म मध्ये देतं? तर ते वेक्टर फॉर्म मध्ये देत असतं. समजलं आहे का? कळालं का? मग आता मुद्दा हा येतो, जर त्या दोघांची डायरेक्शन सेम असेल तर तुम्हाला तिथं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट मिळेल ना रे बाळांनो, आणि जर अपोजिट असेल तर मिनिमम डिस्प्लेसमेंट मिळेल. मग आता याची एक आयडियल सुंदर कॉन्सेप्ट सांगतो, तर नीट आहे काय? एकदम व्यवस्थित बघा. समजा बाळांनो हा पार्टिकल आहे आणि एक वेव्ह या पार्टिकलला वरती 20 न्यूटन एवढं फोर्सने वरती ढकलते आणि दुसरी 20 न्यूटननेच खाली ढकलते. पहिली केस कळाली? दुसरी केस, या पार्टिकलला 20 न्यूटनने अपवर्ड ढकलते आणि दुसरा पण 20 न्यूटन सेम डायरेक्शन लागतो. मला सांगा, 20 न्यूटन हा पार्टिकल कुठं राहणार? तिथंच का जागा बदलणार? म्हणजे इथं डिस्प्लेसमेंट होणार पक्का, आणि इथं मॅक्झिमम ना. बरोबर आहे की नाही? मग ह्याचा पुढे काय फायदा आहे? नीट बघा, आता एकदम शांत डोक्याने बघा. हे शिकल्यानंतर आमच्या हे लक्षात येतं पुढं वापरायचं नेमकं कुठं. तर बाळांनो, जर दोन साऊंड वेव्ह एकत्र आल्या आणि जर त्यात इन फेज मध्ये असतील तर मोठा आवाज तयार होणार ना, आणि आउट ऑफ फेज मध्ये असेल तर छोटा आवाज. हेच बाळांनो इंटरफरन्स मध्ये पुढे तुम्हाला चॅप्टर येतो वेव्ह ऑप्टिक्स मध्ये. हेच कसं असतं, तर समजा बाळांनो हा एक पॉइंट आहे, आता हा पॉइंट असेल, आता तिथं मीडियम नसतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये मीडियम नसतं, ती फक्त एक जागा असते. मग या लोकेशनला एक वेव्ह पोहोचली आणि ती वेव्ह कशी पोहोचली, तर त्याचा अँप्लिट्यूड अपवर्ड साईडला होतं. आता दुसरी पण पोहोचली, त्याचंही सेम डायरेक्शनला आहे. मग आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये ती लाईट असते ना रे बाळांनो, आणि लाईट म्हणलं की आम्ही कशात इंटरेस्ट असतो, तर त्याचा ब्राईटनेस. बरोबर आहे का? मग ही पहिली वेव्ह आणि ही दुसरी वेव्ह दोन्ही सेम डायरेक्शनला गेल्या, तर दोघांचे अँप्लिट्यूड सेम डायरेक्शनला असल्यामुळे त्याचा अँप्लिट्यूड मॅक्झिमम होईल ना. मग मला सांगा, दोन्ही सेम फेज लागल्यानंतर तिथला जो ब्राईट स्पॉट असतो तो आणखी जास्त ब्राईट होतो. ब्राईटनेस कळतं तुम्हाला? आणखी जास्त ब्राईट होतो. पण जर बाळांनो या पॉइंटला एक वेव्ह अपवर्ड मध्ये आली आणि दुसरे डाऊनवर्ड मध्ये आले, तर हे एकमेकांचा इफेक्ट काय करतील? कॅन्सल करतील. म्हणजे तिथला ब्राईटनेस काय झाला? 0. म्हणजे तो स्पॉट कसा होणार? डार्क होणार. लक्षात आलं का? मग डार्क स्पॉट आणि ब्राईट स्पॉट येण्यासाठी सुद्धा कोण काम करत असतं? प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनच करत असतं. मोठा आवाज, छोटा आवाज किंवा आवाज नाही येणं यासाठी सुद्धा काम कोण करत असतं? प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनच काम करत असतं. लक्षात आलं का? मग पुढे जो चॅप्टर येणार आहे तिथलं आत्ताच आपल्याला कळलं पाहिजे बाबा प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय करतं, तर अँप्लिट्यूड वाढवायचं का कमी करायचं हे काम करत असतं. मग जर बाळांनो एकाच डायरेक्शनला आले तर तिथली इंटेन्सिटी म्हणा, अँप्लिट्यूड म्हणा, स्ट्रेंथ म्हणा वाढत असते. म्हणून त्याला कन्स्ट्रक्टिव्ह म्हणत असतात. काय म्हणत असतात? दोन बैल एकाच बाजूला ओढतात तेव्हा शेत नांगरला जाईल ना, कन्स्ट्रक्टिव्ह वर्क. पण त्या नांगराला एक बैल पुढे ओढतो आणि एक मागे ओढतो, तर तो नांगर तिथंच राहणार, त्याला डिस्ट्रक्टिव्ह म्हणायचं. एनर्जी तर वेस्ट झाली दोघांची, पण आउटपुट काही झालं नाही. म्हणून इंटरफरन्स सुद्धा दोन प्रकारचे बनतात, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह. कन्स्ट्रक्शन मध्ये एनर्जी वाढते, लक्षात आलं का? डिस्ट्रक्टिव्ह मध्ये कमी होत असते. मग एक उदाहरण समजा, एक उदाहरण आता नीट बघा, एकदम शांत डोक्याने आता बघा, की समजा बाळांनो हा ग्राफ घेतला, इकडे नीट लक्ष द्यायचं. आता मी काय सांगतो ते बघा. माझ्याकडे मगाचीच गोष्ट आहे, एक वेव्ह आपण एमची घेतली, ही एमची वेव्ह घेतली, तर याचं अँप्लिट्यूड म्हटलं होतं मी 10 सेंटीमीटर एमचं बरं का. आणि त्याच वेळी तिथं सेम त्याच याच्यामध्ये ही नामदेवची अशी जात होती, आणि नामदेवचं मी किती सांगितलं होतं? हे येलो कलर मध्ये नामदेवचं आहे 8 सेंटीमीटर आणि ब्ल्यू मध्ये एमचं किती आहे? 10 सेंटीमीटर. मग मला सांगा, या पार्टिकलला दोन्ही एकाच बाजूला उचलतात ना,
किंवा या पार्टिकलला दोन्ही एकाच बाजूला उचलतात ना. मग या दोघांचा जो रिझल्टंट आहे किंवा नेट डिस्प्लेसमेंट आहे 8 सेंटीमीटर प्लस 10 सेंटीमीटर किती व्हायला पाहिजे 18 सेंटीमीटर. बरोबर आहे का? मग मला सांगा ही जी लाट आहे बघा तुम्ही एम ची लाट तुम्हाला जेवढी दिसते त्यापेक्षा छोटी नामदेवची आहे, पण या दोघांची आता एकाच वेळी जर पोहोचली तर मला सांगा तुमचा जो रिझल्टंट आहे मी समजा याच्यामध्ये दाखवतो रेड मध्ये दाखवला तर रिझल्ट जे होणार आहे ती बऱ्यापैकी अशी होईल ना बाळांनो. बरोबर आहे की नाही? म्हणजे याचं मॅग्निट्यूड किंवा डिस्प्लेसमेंट किंवा अँप्लिट्यूड वाढले ना रे बाळांनो. मग हे कशामुळे झालं? मग हे होत असताना ही सेपरेट एमची वेगळीच आहे, ही सेपरेट नामदेवची वेगळीच आहे, पण त्याचा इम्पॅक्ट कशावर झाला? तिथल्या मीडियमवरती झालाय. समजलं का? माझा आवाज माझाच येतोय, कितीही तुम्ही गोंधळ करा माझा आवाज बदलणार आहे का? तुम्ही सगळे जर ओरडायला लागले माझा आवाज येतच राहणार, माझी वेव चेंज होणार नाही, पण इथलं काय बदलून जाणार आहे? इथं जे व्हायब्रेशन होणार आहे एअर मॉलिक्युलचं एअर पार्टिकलचं ते मात्र बदलणार आहे. लक्षात आलं का? आणि मग हे सगळं आपण बघत असतो प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन मध्ये. मग एकाच पॉइंटला दोन वेव्ह एका डायरेक्शनला आल्या तर काय होईल आणि अपोजिट डायरेक्शनला आल्या तर काय होईल? समजले ना? सेम डायरेक्शनला आला की पार्टिकलचं अँप्लिट्यूड वाढतं आणि अपोजिट डायरेक्शनला आलं की कमी होतं. जर चुकून वरती पण 10च आहे आणि खाली पण एक्झॅक्टली 10च आहे मग मात्र काय होतं? 0. मग तर एकमेकांचा इफेक्ट कम्प्लिटली काय होतो? कॅन्सलच होतो. समजलंय का? नक्की कळालं?